गुड मॉर्निंग मित्रांनो, वाजले मस्तपैकी सकाळचे 6:30 आणि आमचा चेकआउटचा टाइम नाही आहे, पण आम्हाला निघायचं आहे. आज आम्ही जातोय मुर्डेश्वरला. आताच थोड्या वेळेपूर्वी गाडीवाल्याला कॉल केलेला, तो म्हणाला 10 मिनिटांमध्ये येतो. त्याच्या अगोदर आमचं सर्व आवरावरी करून झालेली आहे. आता फक्त त्याची वाट बघतोय. आणि मग तो आल्यावरती थोडेसे साईट सीन त्याने पण ॲड केल्यात आमच्या जर्नीमध्ये. त्याचे पॅकेज टाईप त्याने काहीतरी दिलं आहे. तर जाऊया, बघूया काय कसं काय ते बघूया मित्रांनो. आता गाडी पण आलेली आहे आपली इको. बॅगी वगैरे लादल्यावरती ड्रायव्हरनी. आता बसून आम्ही निघतोय इकडनं. आपले जे जे तुझे टॉस उरो कोण मागे बसेल बघू ना. पहिले बोल काटा तांबड चापा जा जर केपीएल ला जिंकलं तर काही नसतं. आता केपीएल एक टॉस जिंकला, राजा टॉस जिंकला. बघा मित्रांनो, मागे बसण्यावरनं भांडणं छापाकाटामध्ये प्रॉब्लेम सॉल्व. हुशार माणूस चप्पल नाही चप्पल नाही आली जॅकेट बी किती लाईव्ह जॅकेट. मित्रांनो ही बोट पलटली. मित्रांनो बोट पलटली. रोहित काय गेला. आता मुर्डेश्वरला जाता जाता एक आम्ही साईट सीइंगला आलो. तिथे बोटिंग दिसली आम्हाला. एकदम केरलावाली वाइब आहे. टंगोरा मस्त आहे रे तू. जाता इथं पाणी कमी आहे, पुढे गेल्यावरती पाणी मस्त असेल. तिकडचं चिता मित्रांनो, इकडे बोटिंगला वगैरे कुठे कुठे पण येतो ना आपण. हे लोक एक पॉइंट आपल्याला दाखवतात मँग्रोव्ह ट्री. इंग्लिश मध्ये असं मँग्रोव्ह ट्री. आपल्याकडे टिवरा बोलतात, टिवराई. त्याच दाखवतात सगळीकडे. नेताना त्याच दाखवतात मँग्रोव्ह मँग्रोव्ह मँग्रोव्ह. तर बघून जा यांचे मँग्रोव्ह. फक्त आवडत यांच्या मँग्रोव्ह मध्ये गॅप पडले, उराडले त्यांचं मँग्रोव्ह. आपलं मँग्रोव्ह एकदम कच्चा असतात बस. हे बघ तर मित्रांनो, बोटिंग केल्यानंतर आता आम्ही एका दुसऱ्या पॉइंट वरती आलोय. कुठला तरी ब्रिज आहे, हँगिंग ब्रिज, लाकडाचा ब्रिज. कर शपथ कर शपथ कर शपथ. अग्निपथ अग्निपथ अग्निपथ. कांतीलाला काहीतरी बघायची इच्छा होती. लाकडाचा ब्रिज, हँगिंग ब्रिज. बघूया हँगिंग ब्रिज कसं आहे. 50,000. अग्निपथ अग्निपथ अग्निपथ. मित्रांनो, दोन्ही साईडला मँग्रोव्ह ट्री, आपली टिवरांची दारा, खाली लाकडाचा ब्रिज.
असं बोलतात. मँग्रो बोर्डवॉक आवराच करते. तर आपल्या इकडे खारीन गेला असता कशिलीचे कमी नाही कमवला असतं. पण बरा वाटते या झाडांची फिरत जावाचा मधींच्या. बघा मित्रांनो, माझ्या मागे आहे आपला आगरी बॉय अतुल भोईर. इंस्टाग्राम ID ट्रॅव्हल एक्सप्लोर. गपचूप गपचूप एकटा व्लॉग बनवते. तिकडे घे ना 15 माग ना. 50 वाला दे रे. हा अरे माझा कोणी फोटो काढा. काय कनी सेंदाने पाटील लॉग. सगळे लॉगरच्या लॉगर भरलेत. गुड मस्त आहे. आपण थंडा बिंड ये आया चप्पल भरली तर बिंदरी भेटणार नाही. खाली उतरायला लागेल चप्पल भरली तर जेवायला. आता गावात कुठं ना अडचण आली सगळ्या बाजून आता जाऊ आपण खाली जाऊ ना. काय करूया गाडीमध्ये बसूया मुर्डेश्वर जाऊया. मोठेश्वर जाऊन ना दर्शन घेऊया महादेवाचा. चला बोला. अरे 2 नंबर शिव स्टॅच्यू आहे. समुद्र किनारी मोठी बिल्डिंग आहे. जीप मध्ये जावायचं वरतीचा रस्ता आणि टेनिस वरला सगळा व्ह्यू बघायचा. तर मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला ही मँग्रोवूडची मँग्रोव फॉरेस्टची ट्रिप आणि कसा वाटला तुम्हाला रॅप कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मित्रांनो, बघू शकता तुम्ही माझ्या मागे आम्ही आलो होतो मुर्डेश्वरला. सध्या इथे कलरचं काम चालू आहे मला वाटतं या बिल्डिंगचा. आणि त्या बिल्डिंगच्या मागे शंकराची मोठी मूर्ती आहे. आता आम्ही एंट्री मारतो आतमध्ये. दर्शन वगैरे करून काय काय सीन असतील ते सर्व दाखवतो तुम्हाला. ही लिफ्ट काट ना नाही ना तुमले लागेल. लिफ्टला वेटिंग पकेल्याने लागल्या. आता लिफ्ट चलायची वेटिंग. एक खिडकी दिले, एक खिडकी तिच्यातनं सगळी घुसून बघतायत. काय फायदा, नुसतं लिफ्टचे 20 रुपये घेतले खाली बोकडा. इथं काहीच नाही. बघा गर्दी बघा. झालं आता काम तर ठेवले झाले की काही दिसं म्हणणं आहे. खाली जर लगेच त्याला टाइम नका अशा प्रकारे शेवटी बघा फुकटचे पैसे नाही घालवले तर साऊथ इंडियाचा फील नाही येत. समजलं का? हां, जिथे छोट्या छोट्या गोष्टींना फी आणि तिथे त्याचं काही मतलब नसतं तिथे साऊथ इंडियाला फील येतो आम्हाला. म्हणजे थोडंसं बाथरूम करायचं द्या 20 रुपये, बाथरूमचं तोंड बघायचं द्या 20 रुपये, बस बाकी काही नाही. मित्रांनो, मंदिराच्या दर्शनाच्या लाईनीमध्ये लागलं. आता पूर्ण असा एक फेरा मारून मला वाटतं यायचं आहे. आणि हा व्ह्यू बघा तुम्ही, बीच व्ह्यू मस्तपैकी. आम्ही तिकडे गेलेलो वरती, काहीच नाही, फुकटचे लिफ्टमध्ये पैसा बर्बाद, पण बीचला व्ह्यू खूप छान आहे. आता लाईनीमध्ये मंदिरात दर्शन.
मित्रांनो, मुरुडेश्वर शिव मंदिरमध्ये दर्शन झालेले आहेत आणि एक जो निगेटिव्ह पॉईंट जो सगळीकडे आम्हाला दिसतो, सरळ लाईनीमधनं बघून बाजूला व्हायचं, माथा टेकायला जागा तर नव्हतीच, पण आल्यासारखं दर्शन झालं आहे. पण आता इकडे साईट सीइंगच्या नावावरती काहीच नाही मला वाटतं, फक्त एक ती मूर्ती आहे ती आणि बीचवरती ॲक्टिव्हिटीज आहेत. पण उन्हामुळे एवढी बेकार हालत झाली की माझी तर अजिबात इच्छा नाही आता उन्हामध्ये बाहेर निघायची. रावणाने तपश्चर्या केलेली असून रावण तपाला बसलाय, दिवाळी मोठी आहे आणि पण माझं ही रावणासमोर साफ करता आणि मग रावणाचा तप बघून नारद मुनी विष्णू आले सांगायला की जर तो सक्सेस झाला तर मग काय करा नाही. रेफर करते जेव्हा रावणाने कैलास पर्वत उचललेला का तर त्याला महादेव येत नव्हते लंकेमध्ये हो आज तो आहे. जेव्हा रावण महादेवला म्हणत होता की तुम्ही माझ्या बरोबर लंकेमध्ये चला, तो वाला या सीन बद्दल मला नाही. हा सीन आहे जेव्हा रावण तप करत होता आणि त्याच्या तपाने पण जेव्हा महादेव प्रसन्न होत नव्हते आणि ब्रह्मदेव प्रसन्न होत नव्हते तेव्हा त्यांनी आपला एक एक शिर कापून यज्ञामध्ये अर्पण करायला सुरुवात केलेली. ते यज्ञ त्यांनी दाखवलं नाही, पण तो त्याला प्रत्येक एक धड कापून यज्ञामध्ये टाकत होता आणि त्याला जेव्हा हे बघून नंतर महादेव त्याच्यावर प्रसन्न एकच केलंय हा माझा सीन तो रेफर करतो जेव्हा रावण शिवलिंग घेऊन चाललेला आणि नारदांनी गणपतीला सांगितले की जर शिवलिंग श्रीलंकेमध्ये स्थापन झाला तर मग काही खरं नाही. मग त्याच्यानंतर ती बाहेर मूर्ती आहे रावणाची आणि तो शिवलिंग देतोय, तो आवाला सीन आहे याच्यानंतर. हीच मूर्ती जी बाहेर तुम्ही बघितली एंट्रीला अशा प्रकारे गणपतीने वेग बदलून रावणाच्या घेतली, शिवलिंग घेतला आणि नंतर तो जमिनीवरती ठेवला, कारण एखादं जमिनीवरती स्थापित झाला तर पुन्हा उठणार नव्हता. ही जागा ही अशी मानली जाते आणि तो शिवलिंग तो आला. चला तर मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला भू कैलास केव आणि आत्मलिंगाची स्टोरी? आवडली असेल तर नक्कीच लाईक करा आणि कमेंट करून सांगा मला तुम्हाला कशी वाटली. आता आमचा हा पूर्ण सीन कवर करून झालेला आहे आणि आता आम्ही बघतो जेवणाच्या मागे जाणार आहोत. काहीतरी जेवायला पोटापाण्याची सोय बघावी लागेल, कारण मित्रांनो गेले 12-12:30 वाजले, सकाळपासून नाश्ता नाही काय नाही. या लोकांचा अजून जेवणाचा पण प्लॅन नाही बनत. याला आता कोक आणि थम्सअप घेतलाय, तेवढाच पिऊन आता कधी जेवायला मिळेल काय माहिती. तर मित्रांनो 12:30 झालेले आहेत आणि नेहमीप्रमाणे नॉनव्हेजच्या शोधामध्ये आमची पालखी निघालेली आहे. 2-3 हॉटेलं काढली पण तिथे व्हेजच होता. नॉनव्हेज आहे मंदिराच्या जवळपास आहे, त्याच्यामुळे आम्ही आता अजून 2-3 दुकानं काढतोय. चांगला असा नॉनव्हेजचा भेटला पाहिजे. मित्रांनो जेवणाची सुरुवात झालेली आहे आमची, आता चिल्लीपासून सुरुवात आहे. मित्रांनो सेकंडी झाली चिकन चिल्ली, सॉरी लेमन चिकन अगोदर होता. चिकन चिल्ली हा लेमन चिकन, त्याच्यामध्ये 1 पीस कमी आहे. राकेशने विचाराने एकच घेतलाय. मित्रांनो चिकन 65 आलाय. चिकनच्या बरोबर मिरच्या पण फ्राय केल्यात आणि मला वाटतं भेंडी पण टाकून दिल्या त्यांनी. चिकनचे पीस मोजून घ्यायला लागतील ना, हे लोक कमी देतात की. मोगलाई चिकनवरती आपण इथे समाप्त करूया, घे ना तुला. तर मित्रांनो फायनली मुरुडेश्वर रेल्वे स्टेशनवर पोहोचलो आहे आम्ही. आता इथे आम्हाला 3 तास वेट करून आमची 5ची ट्रेन आहे आणि मग आपण घरी जाणार. आता फक्त तुम्ही लाईक करा आणि कमेंट करा. मित्रांनो 5 वाजलेले आहेत, सर्वजण आता विश्रामगृहाच्या बाहेर निघालेले आहेत. विश्रामगृहाच्या बाहेर आणि वे टू प्लॅटफॉर्मवरती आता आमचा जिकडे डब्बा थांबेल तिकडे जाऊन आता आम्ही थांबणार.
तुम्ही आमचे नाव ठेवल्याबद्दल तुमचे धन्यवाद. सगळा डेव्हलप झाला ना. मागच्या वेळेला झालं तर असा नव्हता ना. काहीच नव्हतं. हा बाबा नशीब भेटली. कोल्ड्रिंक घे. चला 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 धन्यवाद. तर मित्रांनो अशा प्रकारे आता आम्ही KFC मधनं ऑनलाईन KFC मागवले. एकदम रिस्क घेऊन पैसे देऊन. जर ट्रेन 5 मिनिटं लेट झाली असती तर पण आमचा पण 14चे नुकसान झाला असता. पण आता आम्ही मागवले जेवायला थोडीफार. चला खाऊन घेऊया. KFC आधी KFC ना आता बिर्याणी. बाबू काय खाशील? काय खाशील? आंबट. काय खाशील? आंबट. बेडूक दाखव कुठे आहे? टंगोऱ्या कुठे आहे? टंगोऱ्या. पुगू कुठे? पुगू बाला कुठे? बाला माहिती बाला. राख्या कुठे? बाबू तुझं नाव काय? आता बघ. हे बाबू इकडे बघ. का बस झालं? बाबूला काय? बाबू मस्त ना. याला माहिती होता थंडी आहे म्हणून येऊ खात नाही. गेम पलटी गेले. गेम चेंजर आहे यो. अरे ह्यो कसा खाते रे? ह्यो कसा खाते तो त्याला खाते रे. गुड मॉर्निंग मित्रांनो. 12 तारीख शेवटचा दिवस आमच्या ट्रिपचा. वाजल्या 7 आणि ॲज युजल ती मत्स्यगंधा 1 तास 1.5 तास लेट होते. आणि उतरलो आता ट्रेनमधनं. 5 वाजता उतरणार होतो. 7 वाजल्यात. आता सर्वजण निघालोय घराकडे. चला तर मित्रांनो शेवटी आम्ही आलो आमच्या शेवटच्या उगमस्थानावरती, आमच्या घरी. अशा प्रकारे आता ही ट्रिप संपवण्याची वेळ झाली आहे आणि लवकरच भेटूया आपण आपल्या दुसऱ्या ट्रिपमध्ये, जिचा प्लॅन ऑलरेडी झालेलाच असतो. फक्त तारीख काढायची बाकी असते. मजा आली फिरण्यात. तुम्हाला जर काही आवडलं असेल किंवा काही सजेस्ट करायचं असेल तर नक्की सांगा. आणि व्हिडिओला लाईक करायला, कमेंट करायला नका विसरू. कमेंट वाचायला मजा येते मला भरपूर, त्याच्यामुळे कमेंट करा आणि भेटूया लवकरच.